केळीचे खांब, 1000, झेंडूच्या माळा, 1000, नवरा नवरीचे कपडे, 1000, चौरंग, 1000, आणि मुंडावळ्या, 1000, अंतरपाठ, 1000, दागिने आणि लग्नाचं जेवण. 1000. पण आता तयार नाहीये, लग्न होईपर्यंत तयार नाही. हरकत नाही. हा. बरं, जर माझा बालमित्र बिस्प्या नाही आला तर नाही मीच वाजवणार आहे बरं का. आणि जो कोणी कामात कुत्राई करेल त्याच्या पाठीवर या सोट्याने चौघुडे देखील मीच वाजवणार. हो अप्पा, आपण सगळे तयार आहोत, पण ज्यांचं लग्न ठरलंय ते कुठे तयार आहेत? अरे हो खरंच आहेत कुठे ते? असतील तर कोणी. इतक्या दिवसांनी भेटले ना, प्रेमाने 2 शब्द बोलू दे त्यांना, मिळू दे थोडा ना एकांत. सई, तू आनंदी नाहीयेस का? आहे. अरे खरंच खूप आनंदात आहे मी. उगाच माझ्याकडे बघून बोल. अरे मी खूप खुश आहे, खरंच खूप जास्त खुश आहे. इतकी खुश आधी मी कधीच नव्हते. म्हणजे हे घर, ही सगळी माणसं, मामा, आप्पा, तू, हे सगळे माझे व्हाल असं वाटलंच नव्हतं मला. पण तरी तरी माझ्या अशा काही गोष्टी नाही आहेत माझ्याकडे, याचं वाईट वाटतंय मला. अगं मग माग ना, ती हक्काने माग. हट्टानी माग. मी तुला आधीच सांगितलंय, हट्ट करणं हे तुझं काम, ते हट्ट पुरवणं हे माझं काम. त्यामुळे माग, काय हवं ते माग. अरे सही बिराजदार, बोलो आपको क्या चाहिए? मला माझे मम्मा डॅडू हवेत. खरंच आदित्य, मला हवेत माझे मम्मा डॅडू. आणि नुसतं नकोय, आनंदात हवेत ते मला. म्हणजे ना, आतापर्यंत घडलेल्या सगळ्या गोष्टी अशा पुसून टाकाव्याच्या वाटतात आणि परत सगळ्याची नव्याने सुरुवात व्हावी असं वाटतंय. प्रत्येक मुलीचं ना आदित्य एका मस्त परफेक्ट लग्नाचं स्वप्न असतं. माझंही तसं स्वप्न आहे. म्हणजे तू, मी, मामा, मम्मा, डॅडू, आप्पा सगळेजण असं एकत्र बसलोय, मस्त गप्पा मारतोय, छान आनंदात होत सगळेजण. आणि त्याच आनंदात ना ते आपल्या डोक्यावर अक्षता सुद्धा टाकतात. हे स्वप्न माझं आणि हे व्हायला हवंय मला. हे स्वप्न तू सुद्धा पूर्ण करू शकणार नाही आणि मी सुद्धा, हे माहिती आहे मला. प्रत्येक मुलीचं ना सासरी जाताना काहीतरी दुःख असतं, कशाचं तरी तिला वाईट वाटत असतंच. आणि मला या गोष्टीचं वाटतं.
माहेरच्या आठवणीने अस्वस्थ झाली आहे मुलगी. ती कितीही म्हणाली तरी खुश नाहीये ती. तिला तिचं स्वप्न अपुरं राहिल्यासारखं वाटत असेल. का पण लग्न तर होतंय की आता. अरे पण हे घर तिला लग्न घर वाटतच नाहीये. असं कसं एवढा नवीन रंग काढला की घराला. अरे रंग तिच्या मनाला चढायला पाहिजे. तर तो कसा रंग, हळदीचा रंग. हे आपण हळद करायची का तिची? अरे पण हळद तर बायका करतात, आपण घरात सगळे पुरुष. मग काय झालं? बाईला घर चालवून दाखवलं ना आपण. आधीला लहानाचा मोठा केला ते जमलं की आपल्याला. एवढ्या अडचणीनंतर सुद्धा लग्न करायला जमतंय ना आपल्याला, मग हे का नाही जमणार? जमणार, नक्की जमणार. आजपर्यंत जगाने बायकांची हळद बघितली असेल हजारदा, आता पहिल्यांदा पुरुषांची हळद बघतील. पदराच्या जागी धोतर जोडी, साज इथं भलताच उफराटा. ठाऊक नाही बाईची गोडी, साराथ बाप्यांचा बोभाटा. असल्या दारी आली ही राजकुमारी, नाजूक झाला मामला. हळद लागली, हळद लागली, सून येण्याची आस जागली. हळद लागली, हळद लागली, सून येण्याची आस जागली. देतो वचन करतो वादा, हो नाव त्याचं दादा. चिडतो तरी बिचारा साधा, हो नाव त्याचं दादा. घरचा वडील धारा मामा, हो मान थोरला याचा. तरी नव्या सुनेने आता अरे हाय चोरला भाचा. हळद लागली, हळद लागली, सून येण्याची आस जागली. हळद लागली, हळद लागली, सून येण्याची आस जागली. अरे मामांमधला लबाड बोका नाव तयाचे भाई, जिथे न जाई लक्ष कोणाचे नजर त्याची जाई. बंधू मामा वकील मोठा शब्द फिरवित राही, विरुद्ध याच्या कुठे पुरावा कुणास मिळत नाही. लाडी गडी आदिशी करताना शिजल्या ह्या दोघांच्या त्याचा. तरी नव्या सुनेने आता अरे हाय चोरला भाचा. हळद लागली, हळद लागली, सून येण्याची आस जागली. खातो गिळतो आणि करतो रवंत पिंट्या मामा. खो खो हसतो धोध रडतो निवांत पिंट्या मामा. आधीच तोंड गोड करतो आणि खातो दादाचा ठेचा. तरी नव्या सुनेने आता अरे हाय चोरला भाचा. रात राणी हिरवी आणि चाफा ही हिरवा. डोहाळे पूर्वा ओ इथे डोहाळे पूर्वा. चंद्राच्या बग्गीत बसपा आभाळी फिरवा. डोहाळे पूर्वा ओ इथे डोहाळे पूर्वा. अहो आप्पा, हे डोहाळे जेवण नाहीये. हळद सुरू आहे, हळद. अरे हो विसरलोच. 1 2 3 4. सई बाई सून बाई, मी सगळ्यांचा बाप. माझ्या पुढे बोलण्याची नाही कोणाची टाप. येशील खरी उद्या जरी ओलांडून तू माप. ब्रह्मेच्या या घरात होईल तुला जरासा ताप. 5 इथे गोडोबा आधी 6वा लाडोबा. लाडोबाचे लाड करशील ना, घराशी घरोबा करशील ना.
जोडून ठेवीन एकमेका कधी न मानिन हार घेते सोबती साऱ्याला मी होय करीन संसार भरून टाकीन घरामध्ये या इश्क मोहब्बत प्यार इश्क मोहब्बत प्यार पुरेसा ओळखून आहे मी का नको पराया घराचा तुम्ही दिला की होईल माझा हा तुमचा लाडका भाचा हळद लागली सून होण्याची आस जागली हळद लागली सून होण्याची आस जागली हॅलो पुढे ए भाई फोन घे रे. ए दादा फोन घे ना. तू माझ्यापेक्षा लहान आहेस, तू फोन घे. बंधू तू माझ्यापेक्षा लहान आहेस, फोन घे. काय फोन घे. का तू माझ्यापेक्षा लहान आहेस. माझ्यापेक्षा आधी तू माझ्यापेक्षा लहान आहेस, फोन घे. मी घेते फोन थांब. हॅलो ब्रह्मे रेसिडेन्स. बाई 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 कोण बोलतय हे महत्वाचं नाहीये. ब्रह्मेंच्या नव्या सूनबाई काय बोलतय हे महत्वाचं आहे. तेव्हा आता तोंड मिटा आणि कानाची झापडं उघडी ठेवून फक्त ऐका. ब्रह्मेंची वास्तू कितीही टुमदार आणि सुंदर दिसली ना तरी शापित आहे, शापित. आणि त्या मेल्या शापाची फळं त्या घरातल्या टवाळ पुरुषांना नाही भोगावी लागत, त्या घरातल्या बाईला भोगावी लागतात. काय बडबडता तुम्ही? ही नुसती बडबड नाहीये पोरी, अनुभवाचे बोल आहेत. आणि मीच कशाला, ब्रह्मेंच्या घरातला इतिहास साक्षीदार आहे. नीट निरखून पाहिलंस ना तर तुलाही कळेल. ब्रह्मेंच्या घरात एक काही बाई ना आजवर टिकली ना यापुढे टिकणार. गृहक्लेश होतात, विघ्न येतात, प्रसंगी अकाली मृत्यू पदरात पडतो घरातल्या बाईच्या. पण त्या घराला काही बाई माणूस मानवत नाही. आणि घरानी बाई माणूस मानवून घ्यायचं ठरवलं ना तरी ते 5 महाभाग उठतात आणि त्या बाईच्या आयुष्याचं वाटोळं करतात. अजून लग्न झालं नसेल तर थांबव ते लग्न आणि काढता पाय घे तिथून. तुम्ही नक्की आहात कोण? तुझी हितचिंतक. तो खुळचट म्हातारा आणि त्या 4 वेडगळ भावांपासून तुला वाचवायला आलेली देवदूत. नव्हे देवीच. माझं ऐकशील तर तुझं कल्याण होईल. आणि नाही ऐकलंस तरी उद्या रडत माझेच पाय धरशील. मला वाटत नाही त्याची वेळ येईल, कारण हे घरही माझं आणि या घरातली माणसंही माझी. आयुष्यभर त्यांना सांभाळण्याची जबाबदारी पार पाडीन मी आणि त्यांना सोडून तर कधीच जाणार नाही. जाशील नक्की जाशील. मी नाही गेलीस तरी मी आहे. एवढी हिंमत असेल तर नाव सांगा ना तुमचं, नाहीतर सगळं समोर या. येतेच आहे उद्या.
सई काय कोण होत? नाही पुढे नाही. कोणी नाही. आदित्य मला ना खूप टेन्शन आलंय आपल्या लग्नाचं. सई उद्या होईल ना सगळं नाही. सगळं अगदी नीट झालं पाहिजे बरं का वकील साहेब. मी सांगितलेला एक मुद्दा त्या नोटीस मध्ये आला पाहिजे. ब्रह्मेंची 24 वर्षांची पापट ठासून भरा त्यात. आणि हो, नोटीस उद्याच्या उद्याच तयार व्हायला हवी. कारण उद्याचा दिवस ब्रह्मेंच्या घरात जरी सनईचे मंगल सूर घेऊन उजाडणार असला तरी मावळताना माझ्याच विजयाचे ताशे वाजतील. कोणाची म्हैस रेखते रे? अहो काय करताय? दिसत नाही सनई वाजवतोय. अहो पण ह्याच्या आधी कधी सनई धरलेत का तरी तुम्ही हातात? अरे आता धरले ना बस. हो पण तुम्हाला सनई वाजवता येते का? मला सगळं वाजवता येतं. सैन्यात असताना मी बिगुल वाजवायचो. बिगुल वाजल्यावर शत्रू कसा तुमच्या अंगावर धावून यायचा तसंच आताही होणार आहे. शत्रूला कधी बेचराग करून टाकलाय. आता कुठलंही विघ्न येणार नाही. न विघ्न उरले लग्न. विघ्न आले दादा विघ्न आलं. गुरुजी विघ्नहर्त्याच्या कृपेने सगळी विघ्न दूर होऊन अखेरी लग्न होते. तेव्हा सगळे विधी यथासांगाने सागर संगीत व्हायला पाहिजे. सागर संगीतामधील सागरही पण संगीत थांबवायला हवं. म्हणजे आता आप्पा सनई वाजवतायत. अरे सनई कसली रिक्षाचा भोपो असतो कसं चाललंय सगळं. तू चाल. अरे पण मग आपण बोलवलेले वादक कुठे? ते करतील ना वादन. ते वादन करतील पण त्यांनी ठरवलं आप्पांची वाद घालायचा नाही. तेव्हा आता तूच यातनं आम्हाला वाचवू शकतोस. तू चल पटकन. अजिबात नाही. हे बघ मी इकडे गुरुजींना काय हवं नको ते बघतोय. ते जर का बघितलं नाही ना तर सगळा लग्नाचा गाशा गुंडाळा लागेल. त्या बंधूला सांगा तो बरोबर गुंडाळेल. सगळ्या जगाला गुंडाळतो. चला आता पगडी घातलं की झालं. हे ब्रह्मेंच्या घरचं लग्न आहे, बलविंदरच्या घरचं लग्न नाही. हे कुणी ऐकलं असतं तर काय झालं असतं? इकडे झालं असतं ना. टीम लक 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 टीम लक लक टीम लक. काय झालं? काय झालं? तेच विचारतोय काय झालं. अरे बाहेर चल, तुझी बोबडी वळेल. काय झालं? बाहेर तांडव सुरू आहे का भांगडा? त्याहीपेक्षा भयंकर सनई. आप्पा सनई वाजवतायत. हट्टाला पेटले थांबणारच नाही म्हणतायत. चल. एवढंच ना. आता आप्पा फक्त एकाच माणसाचं ऐकणार. त्यांच्या सगळ्या नाड्या आता आपल्या नवरदेवाच्या हातात आहे. नाडी धोत्राला का असते नाडी? आदित्य पहिले बाहेर चल. काय झालं? लग्न लागलं? अरे तुझं लग्न तुझ्याशिवाय कसं लागेल? अरे होचकी. अरे हो काय तू सोड बाहेर चल. अरे आता असाच्या असा युग काय वेड्यासारखं दिसेल ते. वेड्यासारखं? अरे आप्पा लहान मुलासारखं वागतायत ते सोड तू. मामा आता आप्पांची लहानून बोलणारा अजून एक मेंबर आलाय ना घरात. कोण? अजून कोण? सई. अगं सई झाली का ग तयारी? हा मामा. एक महत्वाचं काम होतं पण. पण काय? तुझी झाली का तयारी सगळी? हो तर झालीये. पण काही अर्जंट असेल तर येऊ का मी? नाही नको नको आम्ही बघतो. तू तुझा वेळ घे. आज तुझा दिवस आहे. हा छान तयार हो आणि निवांत ये. बर. पण आता आप्पानं कोण आवरणार? नमस्ते जी. पुष्रा कुणाच्या घरची तू? ब्रह्मेंची. ब्रह्मेंचे म्हणजे मैं आपकी बहू गुलप्रीत प्रभाकर ब्रह्मे और ये आपका पोता बिल्लू प्रभाकर ब्रह्मे. ओ जी कहाँ गया बिल्लू? उत्तर अच्छा. ओ रुक. दादाजी को पैरी पौना कर बेटा. पैरी पौना दादाजी. पेरी पाहुणा? कुठल्या गावचा पाहुणा तू? पैरी पौना मतलब नमस्ते करना. अच्छा 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 अच्छा. शुभाशीर्वाद बेटा. जाओ केलो.
गोड आहे मुलगा. लहानपणी मी देखील असाच दिसायचो. जी आप ही का खून है. मेरा खून खून करणार आहे. ओ नाजीना, आप गलत समझ रहे हो. मैंने पता है आपको भूलने की बीमारी है ना. हाँ, कोई गलना जी, कोई गलना. मैं आपको समझाती हूँ, सब ठीक ठीक. ये आपका नातू मतलब आपका खून, और मैं आपकी बहू, आपकी सून. सून आपकी, बाइको बंधु की, और ये बंधु का पुत्र. बंधु आपका पुत्र, माने ये आपके पुत्र का पुत्र, वो आपका ग्रैंड पुत्र. मतलब पुत्र के दो आगे पुत्र, पुत्र के दो पीछे पुत्र, आगे पुत्र पीछे पुत्र. बोलो कितने पुत्र. अरे मेरे खुद पुत्र उत्तर नाही समजता. माझ्याकडे तो उत्तर नाहीये. पण एवढं माहिती आहे की तू इतक्या वर्षानंतर आज तिथे माझ्या आदित्यच्या आणि सईच्या लग्नासाठी आली, बरोबर. हाँ जी अप्पा जी, 14 साल पहले मुझे आना था, पर इन्होंने मुझे आने ही नहीं दिया. और बिन बुलाए मेहमान बनना मुझे पसंद नहीं है. मेहमान? अरे तू मेहमान नाही या घरची आहे. अरे कुठे आहात तुम्ही सगळे? बघा कोण आलंय आपल्याकडे. कोण? नमस्ते जी. नमस्ते नमस्ते. बाई कोण तुम्ही? एक मिनिट. सईचं लग्न मोडलं तिकडे तूच होतीस ना? आणि आता तुम्ही हे लग्न मोडायला आला? ओ नाजीना, मैं तो वो चावल डालने आई थी. हाँ. अच्छा, स्वयंपाकीणे. हा तिकडे स्वयंपाक अरे तिकडे. नाही रे, ती ब्युटी पार्लर वाली आहे. नाही भाई, बघ ना. अरे ती अरे याचे कपडे असतात का स्वयंपाक? अरे दिसते, अरे चेहरा ती बघ ना, ब्युटी चेहरा. पार्लर वाली आहे. मी स्वयंपाक- सांगतो ते हो, ऐकून घे, हो, पिंट्या. एक मिनिट. त्यांना बोलू दे की. हा बाई कोण तुम्ही? ओ जी, मैं आपके भाई. भाई ये नाही ये नाही. कोण आहे? बंधु. अजी रोको. अरे ये. कहाँ भाग रहे हो जी? आओ जी, इत्थे आओ. इत्थे आओ जी, आओ. आओ जी, इत्थे आओ. बताओ इन्हें, कौन हूँ मैं? अरे ही माझी. अरे कुणाचं पाप आहे हे? पगड़ी कितने है? पगडी पगडी. पगडी बोला तो. कुठे विचारतोय? आणि पगडी नाही, पागडी. कसली? अरे घराची पागडी. पागडीचा क्लायंट आहे, खूप मोठा क्लायंट आहे. निकाल उद्या लागणार आहे. उद्या हे लग्नाचं घर आहे ना बाबा. उद्या निकाल ना. चल. कि पहली बार मैं इस घर आई, आप मुझे घर से निकाल रहे हो. कशाला आली? क्या मतलब? घर की शादी घर की बहू नहीं आएगी? तू बोल, कोणी ऐकलं तर काल लावचे. सुनने दो जी सुनने वालों को. हाँ, नंतर सांगेन, आज नको. 14 साल हो गए. आज नको. आज मैं कह कर रहूंगी और कह देती हूँ. आज जो मैं घर से निकल गई ना, तो मैंने आपके लाइफ से भी निकल जाना है. हाँ, चल पुत्र. थांब मध्ये. कुठे जाणार नाहीये. मला माहिती ती कोण आहे. मला माहिती आहे, मी ओळखलंय. गुल्लू सगळं संपलं. आता आदित्यचं लग्न लागणार आणि आपलं लग्न मोडणार. कोण आहे सांगा ना. कोण आहे सांगा. कोण आहे? बंधू सांगू का? हेमा मालिनी. हेमा मालिनी म्हणजे ती सिनेमा नटी. हा, नटी म्हणून आणली तिला. आपण नाही का सईला पळवलं तर तिच्या अभिनयाची आपल्याला मदत झाली ना, म्हणून आताही तिची मदत होणार आहे सईला नटवायला.
सईला नटवायला नटी, नटी नटवायला सईला नटी नटवायला नजर नटी, दुर्घटना घटी. मला नाही पटत. नाही पण चला 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 चला. एक मिनिट बंधू थांब. या इकडे इकडे. बंधू हे बघ, आजच्या दिवशी आपल्या घरात असं कोणी जाणं बरोबर दिसत नाही. हे बा बाई, तुम्ही आलात ना, थांबा. आमच्या सईला नटायला मदत करा. लग्न लागलं की वधूवरांना आशीर्वाद द्या. 4 घास जेवा आणि नंतर जा. घर तुमचं आहे असं समजून राहा. ऑन प्लीज, थँक्यू, ओके. बंधू देखा जी, आज तक जिस दादा के घर से आपने मुझे घर आने नहीं दिया ना, आज उसी दादा ने मुझे घर में रोक लिया. और अब जो मैं आ गई ना, अब मैं नहीं जाने वाली. हाँ, गणराया, हे गणराया, सांभाळ रे बाबा. हे लग्न सुरळीत पार पडू दे. पण आजचा दिवस काही ब्रह्मेंसाठी खरा दिसत नाही. काय हो काणे वकील, अहो कुठे राहिलात? वाट चुकलात? बाई 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 बाई, अहो तुमच्या वाट चुकण्यानी माझी पुरती वाट लागेल. पहा या लवकर, लग्न लागायची वेळ जवळ येत चाललीये. योग्य मुहूर्तावर आत गेले नाही तर माझा गृहप्रवेश लांबेल. कुठल्याही परिस्थितीत आजचा मुहूर्त चुकता कामा नये. मुहूर्त चुकता कामा नये. येत आहे ना सगळे? आलो 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 आलो. जाऊ. नाही कशाला जातो, कशाला आलो ना, आम्ही दिसतोय ना डोळ्याला पुढे. हा चला, आम्ही सगळे तयार आहोत. तुम्ही सुरू करा. चला. तुमचं लग्न लावायचंय का? हो म्हटलं तर द्याल का लावून? पिंट्या, फाजीलपणा नको. आय नवरी मुलगी आतमध्ये. हो इथे बोलवा त्यांना. कोणासाठी थांबलेत? माझ्यासाठी थांबलेत ते. नाही, सई आणि आदित्य माझ्याशिवाय लग्न करूच शकत नाही. थोडीशी स्टुपिड आहे मी, पण त्यांच्या प्रेमात क्युपिड आहे मी. आली आली माधुरी दीक्षित आली. कोण? मी? पुणे ते कोण? आदितीच्या लग्नाला झाडून सगळे सिने तारकाच येतात. आधी हेमा मालिनी आणि आता माधुरी दीक्षित. वाव, तुम्ही मला माधुरी दीक्षित म्हणणार असाल ना, तर मी रोज येईन इकडे. नको, आधी जे काम करायला आलीस ना ते काम कर जा. हो आले. मैं भी आती हूँ. हाँ, अय्या, तुम्ही ते. जा बाई आतमध्ये आता लवकर. हा, चला चला. अरे यार, कशी दिसायची असते ही साडी? सई, काही नाही. अरे तुझीच होणारी बायको आहे मी. लाजतोस काय? तुझं चालू दे, मी येतो नंतर. येतो काय नंतर? ये इकडे. ये ये ना. ये ये ये. प्रपोज ते करतात ज्यांना मुलगी हो म्हणते की नाही म्हणते बघायचं असतं. आणि मागणी ते घालतात ज्यांना आपल्या प्रेमाला एकदा तरी साडीत बघायचं असतं. तूच म्हणाला होतास ना असं? कष्ट केल्याशिवाय फळ कसं मिळेल? हा? घे, मला साडी नेसायला मदत कर. हे ना, हे इथे होच. कुठे? इथे.
अरे होच ना आदित्य हे होत. मला बजायला पिन लावून द्या ना. हा हे ना असा घ्यायचा पदर इथे घे. हा काय बघतो. काय झालं उतरलं. कशी दिसते मी हे सांग ना कशी दिसते मी. म्हणजे वाईट दिसतेय. नाही असं कुठं म्हणलं मी. मग चांगली नाही दिसत आहे. मी काय सोड. सांग ना. सांग सांग कशी दिसते. साडीतही 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 ती मार्की म्हैस दिसतेस. नाही ना ते पदर पिन पिन मेरी गल छੱਡ जी. पहले ये बताओ तुसी कि शादी से पहले लड़का लड़की एक कमरे में क्या कर रहे थे. हाँ क्या कर रहे थे. बोलो बोलो क्या कर रहे थे. हाँ रोमांस. नाही नाही तसं हे येतो मी जातोय मग. अरे थांब थांब. तुझ्या बायकोलाच असताना बघ तरी. वैसे भी ना कुड़ी के चेहरे पे निखार है ना मेकअप और गहनों से नहीं आता. लड़के के प्यार भरी नजर से आता है. हाँ तुम्ही कोण. अरे चलो जी. आज ही तो सही को बहुत सजाऊंगी. सचमुच का. उस दिन के जैसे झूठ मूठ का नाही. हाँ हो ना त्या दिवशी ना झूठ मुठच होतं सगळं. पण आज खरंच सईचं लग्न लागतं असं वाटतं. सगळे कसे हॅपी हॅपी खुश खुश दिसत आहेत. आता फक्त सईचे मम्मा डॅडू आले तर अजून मजा येईल. नाही म्हणजे ते आले असते तर अजून मजा आली असती ना असं म्हणायचं होतं मला. नाही पण ते कसे येतील कारण तुझ्या डॅडूला तर पोलीस. काय ना काय बोलती असते. सॉरी सॉरी सई मला तुला सांगायचं नव्हतं. नाही म्हणजे मला तुला सांगायचं होतं पण हे अशा प्रकारे सांगायचं नव्हतं सई. इट्स ओके. आज कोणी कुठल्याही गोष्टीचं वाईट वाटून घ्यायचं नाही. टेन्शन घ्यायला काय पूर्ण आयुष्य पडलंय. पण आज सगळ्यांनी हॅपी राहायचंय आनंदी राहायचंय. हा
दादा काका दादा काका? अरे दादा काका नाही की, मी दादा मामा. मामा थोड़ी ना, अब तो मेरे काका है. अरे मामा काय काका काय, इंग्लिश में काका ही बोलते ना, अंकल ही बोलते ना, काका अंकल. बरं बरं, हा. दादा काका अरे पुढे बोलना काय ते. की है. ए काय आहे म्हणजे? अरे हे काय आहे ते विचारतोय. अरे आम्हाला ओ का ठो काय कळत नाही, आणि तुला बरं कळलं ए क्या है. ठीक आहे. अरे म्हणजे वकिलाला कशी कायद्याची भाषा कळते, तसं मला हे पण कळतं. ठीक आहे, ठीक आहे, सिंपल. बताओ ना दादा काका, की है. हे विड्याचं पान आहे. और की है. ही सुपारी. लेकिन पान सुपारी खाने से आपके दांत सड़ जाएंगे. अरे ते खाण्यासाठी नाहीये, पूजेसाठी आहे. मैंने भी आंधी है पूजा. हं? करके दिखाऊं. हो. अरे बाळा, पण तुमची पूजा वेगळी, आमच्या पूजेची पद्धत वेगळी. हा, तुमचं आमचं म्हणू नाही, आपलं म्हणावं. हं? तुला मराठी येतं? नाही. हे वाक्य तुला कसं माहिती? मैंने इनसे सुना है. मुझसे सुना है कभी. आता माझ्या लक्षात आलं, काय मी कुठेतरी बोलून गेलो असेल आणि तेव्हा यांनी ऐकलं असेल. आजकालची मुलं म्हणजे ना, काय ऐकतील आणि काय बोलतील याचा नेम नाही. पण माझा नेम कधी चुकत नाही, हे माहिती आहे ना तुला. आवते पूजा वगैरे करा. सुरुवात करतो. अथर्व शीर्ष कोणाला येत आहे त्यांनी म्हणायला बसा. मेनू अंधा है. ओ नमस्ते गणपते, मैं प्रत्यक्षं तस्मसि तमेव केवलं तस्तासि किं वस्मि अवत्वहम् अववक्तार. गणपती अप्पा मोरया. अथर्व शीर्ष म्हणणारा पहिला सरदारजी पाहिला ना. हं? ग्रेट आहे. हं? तुला कसं येतं? गुलाबजामचा वास येतोय. पुरी भाजीचा वास आहे. खाणे काय तर को. चल 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 चल. या मुलाचा बाप शोधलाच पाहिजे. बाप नंतर शोधा, आधी त्या मुलाची आई कुठे ते शोधा, म्हणजे सई तयार झाली की नाही ते कळेल. बघा. हाँ तो बड़ी वो है, वो मतलब बिल्कुल वो है. हाँ म्हणजे नक्की काय? लकी, उससे बड़ी किस्मत वाली हूँ. हाँ. कसं बरं? क्योंकि तू इस घर में शादी करके आ रही है और इतने प्यारे इतने सोने परिवार वाले तुझे एक साथ मिल रहे हैं, और तू भी अब इनमें से एक होने वाली है. हाँ, ऐसा घर, ऐसे लोग, ऐसा नसीब हर किसी के पास नहीं होता. सही, पर कोई गल नहीं, क्योंकि तू है ना, मेरे सपने जी रही है तू, और मैं इसी में बहुत खुश हूँ. बस मेरे लिए एक काम करेगी? काय? इस घर को, इस घर के लोगों को संभाल, ध्यान रखना इनका हमेशा. कोण आहात तुम्ही? हाय, कितनी सोनी लग रही है तू. और ये साड़ी, वाह, ये कलर तो बहुत ही खिल रहा है तुम पे, बहुत ही सोनी है. आवडली ना? मामाने घेतलीये. कलानिधी नावाचं एक अप्रतिम दुकान आहे ठाण्यात, तिथून घेतलीये. कलानिधी? वो तो बहुत बढ़िया शॉप है. मैंने मेरे उनको कितनी बार कहा कि मुझे कलानिधि लेके चलो, कलानिधि लेके चलो, लेकिन मेरे वो मानते ही नहीं है. और इस बार जाऊंगी ना तो खूब शॉपिंग करूंगी. हाँ. कोण आहे तुमचे वो? आणि तुम्ही कोण आहात नक्की? मैं गुलप्रीत. म्हणजे काय चाललंय तुमचं? लग्न करायचं ना आज की दुसरा मुहूर्त शोधायचा? हो नाजी ना, यही मुहूर्त सही है. हाँ. चला की आता गप्पा काय मारत बसला. चला लवकर चला.
काय छान दिसते नवरी मुलगी. हे बाई, तू या वेशात आणि दागिन्यात अगदी आदित्यच्या आजीसारखी दिसतेस. अहो आप्पा, छान दिसणारच ती. दागिने ओळखलेत का? आईचे आहेत, रांका ज्वेलर्स मधनं घेतलेले. सईचं मंगळसूत्र सुद्धा तिकडनंच घेतलंय. बरं का सई, वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या आपले विश्वासाचे ज्वेलर्स आहेत रांका ज्वेलर्स. चला. आदित्य येतोय येतोय, नवरदेव तयार होऊन येतोय. आणि पिंट्या मामा कुठे? हा पिंट्या बिल्लू बरं जेवणाची तयारी करतोय किचन मध्ये. बिल्लू किचन में? हो. हाय रब्बा, बेड़ा गर्क हो जाना है जी. अब तो उसके सवाल खत्म नहीं होंगे, और जो सवाल खत्म हो गए तो खाना खत्म हो जाएगा जी. हाय. एक ही है. क्या? एक ही है. एक ही है ये गुलाब जाम. यह है. गुलाब जाम में गुलाब होते हैं? नहीं, गुलाब जाम में गुलाब नहीं. फिर क्या होता है? मावा मावा होता है. फिर उसे गुलाब जाम क्यों कहते? मावा जाम क्यों नहीं कहते? अरे मेरे को क्या, मेरे को नहीं मालूम. क्यों नहीं मालूम? अरे क्यों नहीं मालूम म्हणजे अरे काय दुसरं कुछ तो विचारो ना. गुलाब जाम गोल क्यों होता है? लाडू है, लाडू गोल होता है, गुलाब जाम गोल होता है. पर लाडू गोल क्यों होता है? अरे गुलाब जाम गोल होता है, लाडू भी. शक्यतो सर्व गोड पदार्थ गोलच होते हैं. शंकरपाई का गोल होती है, और तो चौकोन होता है. फिर लाडू चौकोन क्यों नहीं होता? अरे गुलाब जाम गोल क्यों होता है? त्याला इकडे ह्याचं ना कोणीतरी तोंड बंद करा रे. मेरी मम्मी कहती है मेरा मुंह तभी बंद होता है जब भरा हुआ होता है. हा, मग काहीतरी असं भरा 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 त्याच्या तोंडात. सुबह जलंधर, शाम को दिल्ली. अरे 5 तरी राहू दे रे शेवटचे. अरे हे बुभुक्षित कार्ट कोणाचं आहे? अरे कोण आहे याचा बाप? मी बाबा याचा. हा मस्तीखोर आहे, एक नंबरचा मस्तीखोर आहे. पण मी याच्यापेक्षा जास्त मस्तीखोर आहे. मस्ती करण्यात मी याचा बाप आहे असं मला म्हणायचं होतं. मला नाही पटलं. बाई, अरे तिकडे लग्न लागलंय. अरे माझ्याशिवाय माझ्या थांबा. सगळ्या ब्रह्मेंचा एक एक गुण घेतलायस तू. बता दो मुझे. ओ पापा जी, मैं भी तो ब्रह्मे हूँ. नमस्कार. ब्रह्मेंच्या घरामध्ये तुमचं स्वागत आहे. सई आणि आदित्यच्या प्रेमाच्या प्रवासात आमचे इतके तुम्ही सुद्धा होतात. या तुम्ही बसा ना, बसा या. अरे भाई आहे कुठे हा आदित्य? अरे त्याचा फोन सारखा बिझी लागतोय. हो ना, मला पण बिझीच लागतोय. म्हणजे तू पण आदित्यलाच फोन करतेस? हो, तुम्ही लावत होतात ना म्हणून मी पण करत होते. अगं दोघांनी एकाच वेळी ट्राय केला तर कसा लागेल फोन? अय्या, मला वाटलं की कसं बंद पडलेली गाडी दोघांनी एकत्र धक्का दिला की सुरू होते ना, तसंच मग फोन पण लागला असता. मला आतापर्यंत वाटत होतं की आमचा पिंट्याच या जगात काय तो युनिक पीस आहे. पण नाही, त्याच्यासाठी अनेक क्वालिटी पीस जगात आलेत. आदित्य, बघ आज काय म्हणतो. काळजी करू नकोस, मी लवकरच येतोय. एक सरप्राईज घेऊ. सरप्राईज? सो रोमॅन्टिक.
बायकोला इकडे एकटी सोडून गेला आणि त्यात कसला लय रोमांस नाही तर काय. यही तो मैं इनको कहती हूँ कि अपनी बाइकों को अकेला मत छोड़ा करो, पर ये मेरी बात सुनते ही नहीं। ये कौन है? ये कौन 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 है ये? अरे ये इसके वो. अरे तोच तो वो उसका कोण आहे कोण तो? मला माहितीये. अप्पा तुम्हाला इसके वो माहितीये? इसका वो म्हणजे धर्मेंद्र, हेमा मालिनीचा नवरा. हाँ यही है वो उसका वो. अरे इसका वो गेला खड्ड्यात. पहिलं तुम्ही ते आधीचं काय झालं बघा बरं. त्याच्या सरप्राईजच्या नादामध्ये मुहूर्त टळायचा इकडे. हो नाही टाळायचा. त्या टिल्लू बिल्लूने अथर्व शीर्ष म्हटलेलं आहे आणि इथेच गणपती पूजन झालेलं आहे. तुला आता गौरीहर पूजन करायचंय. पूर्वेकडे तोंड करून बसायचं. मनोमन प्रार्थना करायची, अखंड सौभाग्य प्राप्त होवो. कुठे इकडे तिकडे बघायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही, नाहीतर लग्नामध्ये विघ्न येण्याची शक्यता असते असं म्हणतात. तर ये. मी तुझ्याकडे कधीच काही मागत नाही, कारण आपलं रिलेशन स्पेशल आहे. मला जे हवं आहे ना ते तू मला देशील ते माहिती आहे मला. हा फक्त आता ना मला थोडी शक्ती दे. हे असं इकडे तिकडे न बघणं आणि कुणाशी न बोलणं जमू दे मला. ओके? गुरुजी हो. आदित्य शिवाय लग्नाचे अजून काही विधी उरकणं शक्य आहे का? आहे ना, पण तो तुम्हाला शक्य होणार नाही. या जगात ब्रह्मेना शक्य नाही असं काहीच नाहीये. अहो गुरुजी, तुम्ही सांगा तर खरं, आपण आणू की जमवून. बरं, व्याही भेट आहे. व्याही भेट मतलब? व्याही भेट मतलब मुलीचे वडील आणि मुलाचे वडील यांची गळा भेट. तर या लग्नात मुलीकडचा एकही माणूस नाही, म्हणजे व्याही भेट होणारच नाही. होणार. व्याही भेटही होणार आणि सईच्या परफेक्ट लग्नाचं स्वप्नही पूर्ण होणार. कारण बेटूच्या डॅडूंना मी घेऊन आलो. सॉरी. आपल्याला माहिती आहे आपला टायमिंग रॉंग आहे. आपण त्याला माणूसच रॉंग आहे. आपल्या आयुष्यात एकच गोष्ट करेक्ट आहे, ती म्हणजे माझी बेटू सई. तिला लाज वाटत असेल माझी, पण आपल्याला अभिमान आहे तिचा. कारण तिला हवं ते केलं आणि तिने तिच्या आयुष्यात सर्वात बेस्ट मुलगा निवडला आणि तो म्हणजे आदित्य. तू हिरो नाहीये, तू हिरो आहेस, हिरो. आणि तुझ्यामुळेच माझी बेटू सुयश सारख्या डेंजर माणसाच्या हातात जाण्यापासून वाचली. थँक्यू व्हेरी मच. काय करताय? मुलीकडची पडती बाजू आहे बाबा. आता मुलीचे बाबा आलेलेच आहेत, म्हणजे कन्यादानही होईल. नाही गुरुजी,
माझ्या या बरबटलेल्या हाताने मी माझ्या बेटूचं कन्यादान नाही करू शकत. अहो पण कन्यादान करणार कोण? जग्या, कुठलंच चांगलं काम करायची माझी लायकी नाही हे त्याने कॉलेजमध्येच ओळखलं होतं. आणि जग्या एकदम चांगला आदमी आहे मी कॉलेजमध्येच ओळखलं होतं. माझ्या पोरीला पोरगी बांधतोस ना, कर ना तिचं कन्यादान. एवढी विश पुरी कर ना माझी. मुळीच नाही. अरे सई काही चीज वस्तू नाहीये तिचं दान करायला. ती जशी तुझी मुलगी आहे ना तितकीच ती माझीही मुलगी आहे. जर का आपली मुलगी आपल्याच घरी येत असेल तर तिचं दान कशाला करायचं? आपण बोललो ना, हा चांगला माणूस आहे. हा कधीच कोणाचं वाईट करू शकत नाही. भव्या, हे सगळं माझ्या आदित्य करता आणि सई करता करतोय. पण ह्याचा अर्थ तुझ्या माझ्यातलं वैर संपलं असं होत नाही, हे लक्षात ठेव. ठीक आहे, पण आपल्या दुश्मनी इतकंच माझ्या बेटूचा सांभाळ करशील असा वादा कर. शब्द दे मला. दिला. चला, तुमची वेळ संपली आता. 2 मिनिटं साहेब, फक्त माझ्या बेटूला भेटतो. अहो ती पूजेला बसलेली आहे, तिला तुमच्याकडे बघताही येणार नाही आणि बोलताही येणार नाही. बेटू, आपला डॅडू एवढा मोठा फ्रॉड आहे कळल्यावर त्याचं नावही लावणार नसे माहिती होतं मला. पण तू आता खरंच माझी राहणार नाही यार. आणि बरंच झालं मी जेलमध्ये जातोय ते. कारण त्या घरात तर मला तुझ्याशिवाय करपणारच नाही ग. भेटू, पण तू ना, तू हसत राहा, मस्त राहा. आणि जमलं ना तुझ्या ह्या डॅडूला ना माफ कर. मला नको करू. गौरीहर पूजन संपन्न झाले. प्लीज. जावं लागणार बेटू मला. एक ना एक दिवस ना मुलीला बापाला सोडून जावंच लागतं. आणि जोग बघ ना, तुझ्या लग्नात तुझी नाही माझी विदाई होते. माझ्या बेटूची नीट काळजी घ्यायची, कळलं? तिला फुलासारखं जप, कळलं काय हिरो? चला चला.
रोना बंद करो और जल्दी से शादी करो, मैंने भूख लगी है। करूया? चला चला चला, मी लग्न करायला तयार आहे. कसला तयार आहे? मुंडावळ्या कुठे आहेत? मुंडावळ्या कुठे मुंडावळ्या कुठे मुंडावळ्या कुठे भाई मुंडावळ्या मुंडावळ्या कुठे आहेत? कुठे मुंडावळ्या? आजोबा मुंडावळ्या बेटा, मी न विसरता कुठेतरी जपून ठेवल्या होत्या. अरे या काय हे जरा हा, तू नाही बांधायच्या. घरच्या स्त्रीने मुंडावळ्या बांधायच्या. बहीण, काकू, मावशी, आत्या कोणी आहे का? मैं करूं? तुम तो घर की नहीं हो, तो फिर तुम कैसे बांध सकती हो मुंडावळ्या? अरे बांधू दे रे. तिने आता मुंडावळ्या बांधल्या म्हणून ती लगेच काय काकू मामी होणार का? नाही ना. मग हे बघ बांध. हाँ. या लाओ जी. कोण काकू, तुम्ही कोण? बैठ जाओ. ये से रहा. काही म्हणा, मुलगा हुशार आहे. मग मुलगा कोणाचा आहे? कोणाचा आहे? तेच म्हणतोय मी. चला लग्नविधीला सुरुवात करूया. जगदरक्षा प्रलय बिल्लू विहंतो व्याक्रोशिं विदधुदैके जडदियः किमीयः किंकाय सकल विभवाय त्रिभुवनम् किमाधारो धाता सुनिर्वादानेति च अतर्कैश्वर्ये त्वय्यवनरुत्तरदियः कुतर्कोऽयं कौशिन्मुखरमोहाय जगतः अजन्मानो लोकास्तिमवयवन्तो विजगताम् किं भवितनादृत्य भवति. आदित्यराव, लग्न लागल्यावर हे मंगळसूत्र घालायचं आणि सईबाई हे अन्नपूर्णा घेऊनच घरात प्रवेश करायचा. अहो ते बाकी सगळं झालं, लग्न कधी लावणार आहे? मैंने भूख लगी है. बिल्लू पुत्र सब्र. मैंने कितने साल सब्र किया है, तब जाके ये दिन आया है ना? म्हणजे तुम्ही आदित्यच्या लग्नाची वाट बघत होता? आहो जी, मैंने इनकी शादी की नहीं, अपनी शादी की भी बहुत साल वाट देखी है. हाँ. फारच चालू दिसतोय तुमचा नवरा. चालू करा मंगलाष्टक चालू करा. चला चला. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणिं
शुभमंगल सावधान. थांबा. बाय 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 बाय. ही काय रीत झाली? घरचं लग्न आणि तेही सासू शिवाय. जी ये कौन है? हे ब्रह्मींच्या स्टोरी मधली मेन व्हिलन आहे, दादाची बायको सिंधू. नुसती सिंधू नाही, सौभाग्यवती सिंधू जगदीश ब्रह्मे. छे, छे, छे. ही काही रीत झाली का हो? मला न विचारता मंगल कार्य ठरवलं तुम्ही. मला निदान पत्रिका तरी द्यायचीत ना. अहो काहीही झालं तरी लग्नाची बायको आहे मी तुमची. सिंधू ताबडतोब तू इथून. आवाज चढवू नका. परत हॉस्पिटलमध्ये जायचंय का आपल्याला? नाही ना. अशा मंगल प्रसंगी असा आरडाओरडा शोभत नाही ब्रह्मेंना. शिवाय माझ्या बरोबर पाहुणे, त्यांना काय वाटेल? या हो. ऍडव्होकेट काणे, तू इथे कसा काय? अय्या, तुम्ही ओळखलं त्यांना? मला वाटलं तुम्ही फक्त नावाचेच वकील आहात. आता एवी हे वकील आहेत हे कळलंच आहे, तर मी जरा स्पष्टच बोलते. म्हणजे लग्नही सुखासुखी लागेल आणि मी पण आनंदात राहीन. काय ते पटपट बोला आणि निघून जा. मी निघायला नाही, इथे कायमची राहायला येते. एकतर हे लग्न लागण्याआधी मला या घराचा भाग म्हणून स्वीकारा आणि घरात घ्या. नाही ते अजिबात शक्य नाहीये. तुम्ही कशाला मध्ये बोलताय? माझ्या कुंकवाचा धनी आहे ना इथं उभा, जगदीश ब्रह्मे. काय हो, आहे का मंजूर? मंजूर नसेल तर माझ्या वकिलांनी आणलेल्या घटस्फोटाच्या कागदांवर सह्या करा आणि माझ्या नुकसान भरपाईचे 8 कोटी टाका. 8 कोटी टाका. मग मी ताबडतोब निघून जाईल. हे लग्न होणार असेल तर माझंही लग्न टिकायला हवं, आणि जर माझं लग्न टिकणार नसेल तर मी हे लग्न सुद्धा लागू देणार नाही. चल चल चल. थोडा हात माझा. माझ्या अंगाला असा स्पर्श करण्यापूर्वी मला बायको म्हणून स्वीकारा आणि नंतर हक्क गाजवा माझ्यावर. कोण करणार कारवाई? तू? मी कशाला? पोलीस करतील. अहो पोलीस दादा, पाहिलं? तेव्हा आता जरा दमानी घ्या, नाहीतर बिराजदारांबरोबर व्याही भोजन तुरुंगातच करावं लागेल तुम्हाला. उगाच कशाला त्रास करून घेताय ब्रह्मे? एक घाव 2 तुकडे करून टाका. एक तर त्यांना घटस्फोट द्या, नाही तर घरात नांदवायला घ्या. अजिबात नाही.
या बाई करता मी आतापर्यंत पुरेशा गोष्टी करून झाल्यात, पण हिची हाव संपतच नाही. ज्याला तुम्ही हाव म्हणताय ना ते तुमच्याच कर्माचे भोग आहेत. तुम्ही माझ्याशी जे चुकीचं वागलात ना त्याचं प्रायश्चित्त समजा. मी अजिबात चुकीचं वागलेलं नाही तुझ्याची, आणि अन्याय तर बिलकुल केला नाही. आता तुमची बहीण अकाली मेली तर त्यासाठी मी काय या पोरासाठी राबायचं? तुम्हाला हौस होती हे असलं पाणगुळ पोसायची, जे तुम्ही आजवर पोसलत. त्याला नोकरी लागली, आज त्याचं लग्न होतंय, थोडक्यात तो मार्गी लागतोय. तुमच्या मेलेल्या बहिणीला दिलेलं वचन पूर्ण होतंय आज. आणि या मुलीला ब्रह्मींच्या घरात स्थान मिळतंय ना, मग मलाही माझं स्थान द्या. मी सुद्धा या ब्रह्मेंच्याच घरची सूर आहे. जोवर माझ्या प्रकरणाचा न्याय निवाडा होत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही, हलणार नाही, हलणार नाही. एवढंच कशाला, मी हे लग्नच लागू देणार नाही, लग्नच लागू देणार नाही, लग्नच लागू देणार नाही. बाजूला. दादा, अरे लग्न घर आहे, उगा तमाशा नको. आपण सरळ आज जाऊन बोलूयात का? चल. ये आजोबा लगन क्यों रुक गया? चेटकीन घुसते ना मंडपात. चेटकीन? हो, पूर्वी राजकुमार आणि राजकुमारीच्या कथांमध्ये अशा चिटकिनी खूप तुळून घालायच्या, पण आपण नाही लक्ष द्यायचं याकडे. आपण वाट बघायची. राजकुमारचे सैनिक बंदोबस्त करतीलच, आणि त्याने नाही जमलं तर सेनापती त्याचा छोटा आहे ना बघून घ्यायला. पण लग्न हे होणारच. सई आणि आदित्यचं लग्न होणारच. ती बाई आधी इथनं गेली तर पाहिजे. मी तिला बाहेरच काढत होतो पुन्हा एकदा, पण तुम्ही मध्ये पडलात. अरे दादा, रागाच्या भरात तू काहीतरी करून बसला असतात आणि तिने त्याचंही भांडवल केलं असतं. ती कशी बाई आहे माहिती आहे ना तुला? ही बाई वकील घेऊन आली, पोलीस घेऊन आली, आपल्या इज्जतीच्या फार चिंधड्या करण्याचा प्लॅनच करून आली. वरी नोटीस काय लिहिली नोटीस मध्ये कोणाच ठाऊक. एक मिनिट, एक जरा शांत राहा. ही नोटीस आली आहे, आपण ती नीट वाचूया आणि बघूया काय मार्ग निघतो. नोटीस वाचून व्हायला बराच वेळ लागणार. चोवीस वर्षांचा हिशोब असा 24 सेकंदात कसा होईल? मला काय वाटतं, बसून घ्या. बसा बसा बसा. अरे बसा, तुमचंच लग्न आहे, बसा. बरं बाई, मी चूक. आधी बाळा माफ कर बरं मला. आपली ओळख ही अशी व्हायला नको होती. मग अशी रागाच्या भरात जरा जास्तच अद्वा बोलले मी. पण काय करणार, काही झालं तरी दादा ब्रह्मेंची बायको ना मी. जेवढी काही वर्ष संसार केला त्यात त्यांचा वाण नाही, पण हा गुण मात्र लागलाय मला. आधी, आणि तुला माहितीये का, आपली ओळख आज झाली, पण तुझ्या बायकोला पूर्वीच भेटले मी.
हाताला धरून बाहेर काढलं होतं तिने मला. आमचे हे स्वर्गात जाता जाता राहिले ना हॉस्पिटलमध्ये, त्यावेळी. हरकत नाही, तेव्हा आमची ओळख नव्हती ना. आता पटली ना ओळख? आता मी या घरात आले की तुझं सुद्धा अगदी तसंच करू शकते. तू मला फक्त वॉर्ड मधून बाहेर काढलंस ग, मी तुला त्या फाटकाच्या बाहेर फरफटत काढू शकते. कारण शेवटी सासू आहे ना मी तुझी. आता सासूरवास म्हणजे नक्की काय हे माझ्याशिवाय दुसरं कोण सांगणार तुला. पण घाबरू नकोस, एवढ्या श्रीमंता घरच्या पोरीला, तुझ्या लाडक्या सूनबाईला मी फुलासारखं जपेन. हो, तिला कुणाची दृष्ट लागू देणार नाही. फक्त तिने मला सासूचा मान द्यायला हवा. ते सगळे नीट वाग माझ्याशी, नाही तर एकदा या घरात आले ना की गालबोटच काय अख्खं तोंड काळ करीन तुझं. मार्ग आहे ना तिला घालवायचा? आपल्या आधीचं लग्न होईल ना? बंधू बोल की. लग्न होईल, पण एका अटकळ. दादाला घटस्फोटांच्या कागदपत्रांवर सह्या कराव्या लागतील, नाहीतर ती बाई त्याच्या विरुद्ध पोलिसात खोटी तक्रार करेल. तक्रार करेल ना ती? मग करू दे की तिला. काय होईल, मला तुरुंगात जावं लागेल, मी तयार आहे. अरे काय बोलतोस दादा, त्यापेक्षा करून टाक सह्या, देऊन टाक तिला ते घटस्फोट. ते घटस्फोट देणं एवढं सोपं नाहीये. 8 कोटींची पोडगी द्यावी लागेल. आणि जर का 8 कोटींची पोडगी दिली नाही तर काय? तर या घरावर जप्ती येईल. नाही, ती असं करूच शकते, कारण ती या घरची सून असूनही तिला या घरातून बाहेर काढलं गेलंय. माझी एक चूक. एवढी महागात पडेल हे जर का मला माहिती असतं ना, तर मी आधीच विहिरीत उडी मारून जीव दिला असता. अरे दादा, हे काय अभद्र बोलतोयस तू? अरे बंधू, एखाद्या शब्दाला धरून अख्खी केस फिरवणं तुझ्यासाठी सहज शक्य आहे. नीट वाच ना, काहीतरी मार्ग सापडेल. भाई, असं असतं तर मी हातपाय काढून उभा राहिलो असतो का? त्या काणे वकिलाने आणि त्या सिंधूने आपल्याला यात खूप विचार करून अडकवलंय. आता काहीच मार्ग नाही. 2च पर्याय आहेत. दादाने घटस्फोटांच्या कागदपत्रांवर सह्या करणं, किंवा सई आणि आदित्यचं लग्न थांबवणं. ठीक आहे, मी तयार आहे घटस्फोटाच्या कागदावरती सह्या करायला. चला. अरे काय वेडा आहेस का तू दादा? आपलं एवढं छान घर त्या हलकटबाईच्या घशात घालणार आहेस का तू? अरे आपण आदित्य आणि सईशी बोलूया ना, ते समजून घेतील. समजून घेतील म्हणजे काय? त्यांना काय लग्न थांबायला सांगायचं का? पण मग काय करणार आहोत आपण? आपण सईशी स्पष्ट आणि खरं काय ते बोलू. ज्या क्षणी ती तिचं घर सोडून आपल्या घरात आले, त्या क्षणापासून हे घर सुद्धा तिचंच झालं.
आणि आपल्या घरामध्ये होणाऱ्या प्रत्येक निर्णयामध्ये चा सहभाग असणं महत्वाचं आहे. अय्या झाला निर्णय. आणू मी सामान. थांब. थांब म्हणजे घटस्फोट देताय की काय मला? बाई 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 बाई, या अशा मंगल प्रसंगी हे असे वागणार तुम्ही? एक लग्न लावणार आणि दुसरं लग्न कायमचं मोडणार? बर बाई, आले देवाजीच्या मना, इथं कुणाचं चाले ना. मला काय, मी बापडी सगळं मुकाट्याने सहन करेन नेहमी सारखं. माझ्या पोटगीचे 8 कोटी तेवढे टाका म्हणजे झालं. आमचा निर्णय अजून झालेला नाही. आम्ही आमच्या कुटुंबाचे निर्णय सगळ्यांच्या संमतीने घेतो. अय्या खरंच? म्हणजे मला हकलण्याचा निर्णय सुद्धा तुम्ही सगळ्यांनी मिळून घेतला होता का? अहो काणे वकील, हे ऐकलत ना? मला कट करून घरातून बाहेर काढण्यात आलंय, तेव्हा याचा काही वेगळा दावा ठोकता येतो का पहा? वहिनी, खरं तर वहिनी बोलायला सुद्धा तुम्हाला लाज वाटते. थोडा गप्प बसाल तर बरं होईल. आणि अजूनही हे घर ब्रह्मेंच्याच मालकीचं आहे आणि आम्हाला या घरात शांती हवी आहे. निदान आदित्य आणि सईशी बोलण्या इतकी तरी. चला आदित्य. हॅलो. ए भाई, तुला दिलेली वेळ संपली आता. आज जर मला माझे पैसे मिळाले नाहीत ना, तर तुला भाईंदरच्या खाडीत फेकून देईन. त्याची काही गरज पडणार नाही. तुझे सगळे पैसे आजच परत करते मी. पैशाची खाणच सापडली मला. ठेव फोन. माझा निर्णय झालाय. काय या लग्नामुळे हे घर आणि इथली माणसं जर का संकटात सापडणार असतील, त्या घरच्या भिंती आणि नाती कोलमडणार असतील ना, तर हे लग्न होणार नाही. काय बोलतीस तू सई? अगं एवढ्या खटाटोपानंतर तुमचं लग्न आता होतंय, ते जर का आता झालं नाही तर? दादा मामा, तुम्ही सगळे हेवे दावे विसरून मला मुलगी मानली. इतक्या संकटांमधून मला इथे या घरी घेऊन आलात, तेव्हाच मी या घरची झाले होते ऑलरेडी. त्यामुळे लग्न हे फक्त फॉर्मॅलिटी आहे, पण इथली माणसंही माझी प्रायोरिटी आहे. इथली माणसं जर का संकटात सापडणार असतील, त्या घरच्या भिंती आणि नाती कोलमडणार असतील ना, तर हे लग्न होणार नाही. झाला का घरच्या माणसांचा सामुदायिक निर्णय? काय ग, तू काही बोलणार आहेस का मी पदर पसरू तुझ्या समोर? म्हणजे तू सरळ त्यात 8 कोटी टाकशील?
नाही, पदर पसरू नका, फक्त त्या पदराची गाठ सोडा. मी नाही सोडणार. मला माझा हक्क मिळवायचा याची मला कायम जाणीव राहावी म्हणून मुद्दाम मारते मी ती. तो मिळवणारच आहात तुम्ही. मी मिळवून देईन तुम्हाला तो, पण त्याआधी पदराची गाठ सोडा. ए पोरी, उगाच नसत्या गोष्टीत वेळ वाया घालवू नकोस. मलाही उशीर होतोय आणि तुझ्याही लग्नाचा मुहूर्त चुकतोय. मुहूर्त तुम्ही चुकवताय. तुम्ही पदराची गाठ सोडवा, मी तुमचे सगळे प्रश्न सोडवेन. मी नाही सोडवणार. मग मी पण आमचा निर्णय नाही ऐकवणार. बघितलात ना तुम्ही? आजपर्यंत या ब्रह्मेंनी मला माझ्या हक्कासाठी वाट बघायला लावली. ही काल आलेली मुलगी ब्रह्मेंची सून त्यांचाच कित्ता गिरवतीये. मी या घरातून अशी तशी जाणार नाही. माझ्या सुद्धा या जगदीश ब्रह्मेंची या घराशी लग्नाच्या गाठी जुळलेल्या आहेत. त्या मी तोडेन एक वेळ, पण ही गाठ तोडणार नाही. चोर आहे. आमच्या घरातले अन्नपूर्णा चोरली. बघा बघा. एक मिनिट. आपल्याच घरातले देव माझ्या देव्हाऱ्यात म्हणून ठेवायला घेतले, तर ती चोरी कशी झाली? हे बघा, कायद्याने मी सिंधू जगदीश ब्रह्मे या घरातली एकुलती एक सून आहे. ब्रह्मेंच्या घरातलं सगळं सोनं नाणं, देवाच्या मूर्ती सगळ्यावरती माझा हक्क आहे. ब्रह्मेंच्या प्रत्येक वस्तूवर माझा हक्क आहे. अन्नपूर्णा ब्रह्मेंच्या घरची नाहीये, ती सई बिराजदारची आहे. ते सईच्या माहेरून आलेलं स्त्रीधन आहे सिंधू. आणि कायद्याच्या भाषेत बोलायचं झालं तर मुलीच्या स्त्रीधनावर फक्त तिचाच अधिकार असतो. तो हक्क कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. आणि तो हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तर तो कायद्यानं गुन्हा आहे. काय ऍडव्होकेट काणे, बरोबर आहे ना? बोलत नाही म्हणजे पटलंय वाटतं तर. नाही ते काय नाही. पोलीस 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 पकडायला. ज्यांची वस्तू चोरण्याचा प्रयत्न झालाय त्या व्यक्तीनेच तक्रार करायला हवी. त्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. तुम्हाला सासूचा मान द्यायला हवा होता ना? घ्या, दिला. आता तुम्हीच सांगा सासूबाई, काय करू मी? देऊ तुम्हाला पोलिसात? हा, असं करू नका, नाहीतर कायदेशीर कारवाई होईल तुमच्यावर. पोलीस घेऊन जातील तुम्हाला. आणि मला जसं फरफटत फाटका बाहेर काढणार होतात ना, तसं पोलीस काढतील तुम्हाला. सई, या नालायक बाईशी बोलण्यामध्ये का वेळ फुकट घालवतीस? काय तू सोक्ष मोक्ष लावून टाकीचा. मला स्त्रीधन चोरल्याची तक्रार करायची नाहीये. सॉरी पोलीस काका, आमच्या या घरच्या भांडणात खूप वेळ घालवला तुमचा यांनी. तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? सर्व मिस्टेक या बाईची आहे.
परत चौकीवर आलीस तर याद राख. चला रे. लेडीज एंड जेंटलमैन, अपनी कुर्सी की पेटी बांध लीजिए, क्योंकि हमारे लाइफ का हवाई जहाज अब उड़ान भरने वाला है. माझं आणि आदित्यचं लग्न ठरल्याप्रमाणे होणार आहे. त्यात आता कुठलाही अडथळा येणार नाही. कारण आता सिंधू मामी स्वतः आमच्या लग्नाला परवानगी देते. आणि फक्त परवानगी नाही देणार, तुमच्याप्रमाणे त्याही आमच्या डोक्यावर अक्षता टाकतील. आम्हाला आशीर्वाद देतील आणि मग आल्या पावली स्वतःच्या घरी निघून जातील. हो ना सिंधू मामी? काय झालं? परत पोलिसांना बोलवू का? आणि मग ते तुमचं तोंड काळं लावा लग्न काय ऐकू नाही आलं सगळ्यांना? जोरात लावा लग्न. आजपासून आदित्य कश्यपची बायको आणि ब्रह्मेंच्या घरची एकुलती एक सून म्हणून मी या घरात येते. त्या घरातलं प्रेम आणि नाती टिकवण्यासाठी मी काय वाटेल ते करेन. येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड देईन. पण आता या घराला सोडून मी कधीच कुठेच जाणार नाही.